तानाजीराव सावंतांचे हात बळकट करण्यासाठी तेरखेड्यात जनसमुदायाचा एल्गार, भव्य रॅलीने प्रचाराचा नारळ फुटला। वाशी तेरखेडा, प्रतिनिधी नितीन सुकाळे। धाराशिव जिल्ह्याचे माजी आरोग्यमंत्री, माजी पालकमंत्री तथा वाशी भूम परंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंतसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आणि विकास कामांची धुरा पुढे नेण्यासाठी तेरखेडा गटात प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे। भैरवनाथ शुगर वर्क्सचे संचालक केशवजी सावंतसाहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ग्रामदैवताला नारळ फोडून या भव्य रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भगवेमय झाला होता। रॅलीतील मुख्य आकर्षणे प्रचंड जनसमुदाय। तेरखेडा गटातील हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग नोंदवत जोरदार शक्तीप्रदर्शन केले। विजयाचा निर्धार, जिल्हा परिषद उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। नारेबाजी आणि जल्लोष, धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। सावंतसाहेबांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून आज जनता स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरली आहे। हा उत्साह आगामी विजयाची नांदी आहे, असे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले। विकीदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पब्लिसिटी न्यूजकडून मिळालेल्या माहितीनुसार या रॅलीमुळे विरोधकांच्या गोटात धडकी भरली असून महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे। पब्लिसिटी न्यूज, वाशी, धाराशिव। उमेदवार सौ अरुणा रावसाहेब शिंदे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी तेरखेडा नगरीमधून सर्व ग्रामदैवतांना, दैवतांना या ठिकाणी श्रीफूल वाढवून या ठिकाणी आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। निश्चितपणानं आज तानाजीराव सावंतसाहेबांच्या माध्यमातून युवकाला संधी देण्यात आली आहे आणि त्या संधीचं सोनं या भागाचा शिवसैनिक तानाजीराव सावंतसाहेबांच्या माध्यमातून विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात आला। मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आज 100 फटाचा या ठिकाणी उच्च दरामुळे सावंतसाहेबांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला। दुसरा महत्त्वाचा तेरखेडचा प्रश्न आहे फटाका उद्योगाचा। मागच्या 5 वर्षांमध्ये तानाजीराव सावंतसाहेबांनी या फटाका उद्योगाच्या पाठीमागे कल्पना राहून त्यांना संरक्षण देण्याचं काम करण्यात आलं। असे विविध प्रश्न आहेत, त्यामध्ये शेतरस्त्याचा प्रश्न असेल, नदी खोलीकरण रुंदीकरणाचे कामं असतील, हे कामं तानाजीराव सावंतसाहेबांच्या वैयक्तिक निधीमधून त्या ठिकाणी करण्यात आले। मग बचत गटाला सक्षम करण्यासाठी बचत गटांना मदत देण्याचं काम असेल, त्या ठिकाणी आज विकास कामासाठी मी 17 ते 22 पर्यंत सदस्य म्हणून तेरखेडा केलेला आहे। त्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात मी तेरखेडा गटामध्ये विविध ज्या गावाला रस्ते नव्हते त्या रस्त्यावर रस्ते दिले, लाईट दिली, विविध शाळा दिल्या, खोल्या दिल्या, दलित वस्तींमार्फत सर्व गावात निधी पोचविलेला आहे, शाळा दुरुस्ती दिलेल्या आहेत। महिलांसाठी आम्ही महिला बाल कल्याणच्या योजनेमार्फत शिलाई मशीन वाटप सहकार्य असते केलेलं आहे। त्या माध्यमातून एक सटवाडीचं उदाहरण सांगतोय गावाचं, साधं सिंपल उदाहरण आहे। गेली 15-20 वर्ष राष्ट्रवादीचं गाव होतं, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्या गावाला रस्ता नव्हता, त्या गावाला लाईट मिळत नव्हती। माननीय आमदार पालकमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या गावातली लोक दळणासाठी तेरखेड्याला येत होते। त्या तेरखेड्याला येण्याचा प्रश्न आम्ही साहेबांच्या माध्यमातून प्रश्न सोडविलेला आहे। आज त्या गावाला गावठाण वेगळं केलेलं आहे, एजीची लाईन वेगळी करून दिलेली आहे। आज त्यांच्या मुलांचा अभ्यासाचा प्रश्न होता, जवळजवळ 35 वर्ष झाले ते लोक वंचित होते लाईटच्या ह्याच्यापासून, पण आज पूर्णपणे ते गाव सदन झालेलं आहे। त्या गावात सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आजच्या परिस्थितीला सर्व। काय असणारा विकासाचा विषय तुमच्या? 20-25 वर्षापासून जे प्रश्न भेडसावतात तेरखेडा जिल्हा परिषद गटातील महिला असतील, तरुण वर्ग असतील, फटाका उद्योगासंदर्भातले असतील, शेतरस्ते संदर्भातले असतील, भरपूर प्रश्न आहेत। ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा आहे। विरोधकांचं आव्हान असणार आहे का? विरोधकांचं काय आव्हान नाही, युवकांचा मोठा पाठिंबा बघायला मिळतो। साहेबांच्या सेवानं खूप कामं केल्यात आणि सर्व जनता, युवक, महिला खूप प्रतिसाद आहे। आता पण काय कामं केलं साहेबांच्या माध्यमातून, शेतरस्ता असतील, फटाका उद्योगासंदर्भातील असतील, फटाका
50 वर्षापासून आमच्या तेलखेड्यात फटाका उद्योग आहे. कधी नाही तिथं साहेब पालकमंत्री असताना तेलखेडा फटाका उद्योगासाठी विकास झाला, साहेबांची मदत झाली. फटाका 10 ते 15,000 कामगार डायरेक्ट काम करतात फटाका उद्योगात. काय काय वाटतं विजय होईल? 100%